तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की मार्केट जे आज ऑलमोस्ट 10% फॉल झाला. 8 ते 10%च्या आसपास मार्केट आज फॉल झाला होता. त्यानंतरनं मार्केटमध्ये थोडंसं रिकव्हरी आली. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आता मार्केटमध्ये स्टॉक आता पण ह्या लेवलला घेतले पाहिजेत काय, की चांगल्या रेटला आलेत. ऑलमोस्ट आज 15%, 18%. डिफेन्स सेक्टरचे स्टॉक, PSU स्टॉक्स आणि बरेच कंपनीचे जे स्टॉक होते, मोस्टली अदानीचे स्टॉक, तर ह्याच्यामध्ये चांगलीच प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला भेटली. आता चांगल्या डिस्काउंट रेटला भेटायला आहेत का, त्याच्यामध्ये बाईंग केलं पाहिजे का अजून थोडंसं वेट केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. असेच व्हिडिओसाठी तुम्हाला अपडेट ह्याच्यामध्ये कंटिन्यू भेटून जातील. तर रिक्वेस्ट आहे की कुठल्या पण प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे. तुमचं डिसिजन जे असणार हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर घेऊ शकता. ह्याच्यामध्ये कंटेंटमध्ये इम्पॉर्टंट आहे की ह्याच्यामध्ये काय तुम्ही लर्निंग करू शकता. लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. लर्निंग केल्यानंतर तुम्ही तुमच्या वेला तुम्ही त्यामध्ये प्लॅन करा की काय केलं पाहिजे. मी जस्ट माझ्यामध्ये डोक्यामध्ये जे काय चालू आहे ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर मोस्टली मार्केट फॉल व्हायचं फर्स्ट रिझन आहे की सगळ्यांना माहिती आहे की ऑलमोस्ट मी आपलं जे सेकंड चॅनल आहे त्याच्यावरती पण मी ही गोष्ट टाकली होती की आपकी बार काय बोलत होते, आपकी बार 400 पार. ओके, तर हे जे स्टेटमेंट होतं, ओके, आपले जे प्राईम मिनिस्टर होते त्यांचं हे जे स्टेटमेंट होतं हे पूर्णच्या पूर्ण फेल गेल्यामुळं मार्केटमध्ये हेवी आपल्याला फॉल बघायला भेटला. हे फर्स्ट रिझन सगळ्यांनाच माहिती आहे. बट हे रिझन कुणालाच माहीत नाही आहे की FIs कंटिन्यू लास्ट 1 मंथपासून कंटिन्यू धुवाधार त्यामध्ये काय करत चालत, सेलिंग करत चालत. तर हे मेजर रिझन होतं. खरा गेम जो झाला तो इथून झाला आणि हेच रिझन होतं त्यामुळे मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ बघायला भेटला. ऑलमोस्ट 8 ते 9%, 9 ते 10%च्या आसपासचा हा जो फॉल होता. लास्ट तुम्ही किती पण वर्ष चेक करा, जवळपास 5-6 वर्षात तरी एका दिवसामध्ये एवढं मोठं मार्केट पडलं नाही आहे, जे की मार्केट आज पडलं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी पॉसिबल आहेत. आता ह्याच्यामध्ये काय गोष्टी पॉसिबल आहेत अजून जर का मी आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही चेकआउट करायला गेलो तर करंटली स्टील याच्यामध्ये अजून पण वोटिंग काउंटिंग जे आहे ते चालूच आहे. ऑलमोस्ट 9:15 वाजलेत. ओके, तर ह्याच्यामध्ये 171 कन्फर्म सीट भेटलेत त्यांना. विन कन्फर्म आहे BJPला आणि 240मधले टोटल 69मध्ये त्यांनी अजून लिडिंगला आहेत. म्हणजे अजून पण ह्याच्यामध्ये परमनंट सीट त्या नाही आहेत, ते लिडिंगमध्ये आहेत. अजून तो कल आहे ना की परमनंट 69 सीट आहेत. तर ह्याच्यामध्ये बघायला पाहिजेत की कशाप्रकारे हे जो आकडा येतो ह्याच्यावरती खूप काही डिपेंड आहे. त्यानंतरनं अजून बरेच त्याच्यामध्ये तर्क लावत चालले आहेत. ओके, ॲज अ पॉलिटिकल जर का तुम्ही बघायला गेला तर त्याच्यामध्ये तर्क वेगवेगळे येत आहेत बिहारमधून ॲक्च्युली. ओके, तर ते जे या लागले आहेत म्हणजे काय आहे की प्राईम मिनिस्टर जर का बनायचं असेल, ओके, तर ह्याच्यामध्ये त्यांना काय पाहिजे होतं, त्यांना सिंगल हँडेड 272+ सीटा पाहिजे होत्या, ज्या की येताना बघायला भेटत नाही आहेत. ते ऑलमोस्ट BJPला 240 समथिंग काय तर ह्याच्यामध्ये चेंजेस अजून आहेत कारण की अजून त्यांचं लिडिंग काउंटिंग चालू आहे. तर समथिंग तेवढं यायला आहेत म्हणजे मेजॉरिटी वन डायरेक्शन येत नाही आहे. तर ह्यांना काय करायला लागणार, ह्यांना बाकीचं जे पण 2 आहेत पार्टी, त्या पार्टी आणि बाकीचे पण त्यांचे जे फ्रेंड, ओके, तर ते जे आहेत तर त्यांना सगळ्यांना कोलॅबरेट त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन त्याच्यामध्ये काम करायला लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी होऊ शकतील, ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतील. जर का BJP, जसं की तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे, ओके, तर तसं काही पण होऊ शकते. एनिथिंग कॅन बी हॅपन. जर का ह्याच्यामध्ये काही पण असा सिनारिओ झाला ज्याच्यामुळं असं कळालं की आता BJPचं जे गव्हर्नमेंट आहे हे येणार नाही आहे, असं जर का तुम्हाला कुठं पण जर का वाटायला लागलं तर आजचा जो फॉल आला हा जस्ट टीजर आहे, जस्ट ट्रेलर आहे. असाच फॉल अजून कंटिन्यू येऊ शकतो. एनिथिंग कॅन बी हॅपन. याच्या आधी पण मार्केटमध्ये झालं आहे, तुम्हाला भीती नाही घालवत आहे. तर तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो, त्याच्यावर तुम्ही चेकआउट करू शकता. बट ह्याच्यामध्ये सपोज जर का BJPचं सरकार जर का बनलं, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग तर बोलता येणार नाही आहे, बट बनलं BJPचं गव्हर्नमेंट, तर मात्र ह्याच्यामध्ये जे पण शेअर्स धुवाधार पडलेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली रिकव्हरी पण बघायला भेटू शकते. तर उद्याच्याला बघूया आपण कशाप्रकारे मार्केट होतं आहे. मार्केटचं जे पण लेवल्स असतील ते ऑलरेडी दुसऱ्या चॅनलवरती डिस्कस केलं पण आहे. बट जर का तुम्हाला ॲज अ स्विंग ट्रेडिंग, ॲज अ ऑपॉर्च्युनिटी कॅच करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चार्ट चेकआउट करूया की मार्केट फॉल होणार आहे का मार्केट रिव्हर्स होणार आहे. तर सगळ्या गोष्टीची तुम्हाला त्यामध्ये आन्सर भेटून जातील. ओके, तर मेजॉरिटी काय आहे, मार्केटचा ट्रेंड काय असतो, मार्केट कशा वेळेला मूव्ह होते, तर हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. तर मार्केट जे आहे ते मार्केट एकदा जर का अपसाईड मोमेंटम दाखवलं तर थोडंफार रिट्रेसमेंटसाठी मार्केट डाऊनसाईडला यावंच लागते. मार्केट डाऊनसाईडला येते, त्यानंतर परत एक मार्केट अपसाईड मोमेंटम दाखवते, त्यानंतर परत मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ येत असतो. जर का इथून बघायला गेलं ऑलमोस्ट तुम्ही तर मार्केट स्ट्रेट अवे फॉल रॅली आली.
त्यानंतर याच्यामध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंग पण आलं होतं, ऑलमोस्ट 19%चा मार्केटमध्ये याच्यामध्ये सेलिंग आलं. त्यानंतरनं अगेन मार्केट त्याचा जो हाय आहे हा क्रॉस केला. त्यानंतरनं परत त्याच्यामध्ये 10 ते 11% आसपासचं सेलिंग आलं. त्यानंतरनं परत हे कंटिन्यू गेले आणि त्यानंतरनं मेजर फॉल आलेला नाही आहे, जो की याच्यामध्ये आजच्या डेला सिंगल डेला ऑलमोस्ट 9% 10% जर का तुम्ही लोज जर का चेक केला तर तिथून त्याचा फॉल आला होता. जर का तुम्ही हेच चार्ट जर का तुम्ही कोविडचा जो क्रॅश आहे तिथून जर का बघायला गेला, ऑलमोस्ट कोविडच्याच क्रॅशला एक्स्ट्रीम लेवलला मार्केट पडलं होतं. त्याच्या आधी 2008-9ला पण पडलं होतं, बट त्याच्यापेक्षा जर का आता बघायला गेला तर 39%चा मोठा सेलिंग आला होता. आज जस्ट एक टीजर पण बोलू शकतो तुम्ही, 10%चा सेल ऑफ आला आहे फक्त. तर जर का जास्त भीती वाटत असेल तर बाबांनो असंच मार्केट असतं. बुल रन सगळ्यांनी बघितला आहे लेटेस्टमध्ये, पण बेअर रन पण असतो मार्केटमध्ये, बट अजून बेअर रन तर नाही आहे, बुल रनच मार्केट आहे. हा जस्ट एक रिट्रेसमेंट असू शकते. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो, जर का सपोज BJPचं सरकार कंटिन्यू भेटलं, त्यांनी जर का त्याच्यामध्ये स्टेबल्स गव्हर्नमेंट जर का आणायचा प्रयत्न केला, त्यांना असं वाटलं इन्व्हेस्टरला किंवा FIs बिग प्लेयर्स जे पण आहेत त्यांना असं वाटलं की हां आता स्टेबल स्थिर सरकार बनतं आहे, काही पण प्रॉब्लेम नाही आहे, तर मेजॉरिटी जे स्टॉक्स आहेत जे आज फॉल आले होते, PSU स्टॉक, त्यानंतरनं रेल्वे सेक्टर, त्यानंतर डिफेन्स, ओके, तर हे जे मेजॉरिटी सेक्टर आहेत, त्यानंतरनं अदानी साहेबांचे सगळे स्टॉक, त्यानंतरनं इन्फ्राचे स्टॉक, ओके, तर ह्या स्टॉक्समध्ये तुम्हाला एक रिकव्हरी बघायला भेटेल. इफ जर का BJPच्या सीट मोर दॅन म्हणजे गव्हर्नमेंट त्यांचं जर का चांगलं बनलं, स्थिर सरकार बनलं, तर हे जे सेक्टर फॉल आलेले आहेत एक चांगल्या लेवलला, त्याच्यामध्ये तिथून एक चांगल्या लेवलला जर का त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का बनलं, देन एक रिव्हर्सल त्यामध्ये चांगली येऊ शकते. मे बी जेवढा फॉल आला त्याच्या ॲटलिस्ट 25% तरी ते त्याच्यामध्ये रिव्हर्सल येऊ शकते. कुठल्या प्रकारे बाय सेल नाही आहे, बट जस्ट एक एज्युकेशन पर्पजसाठी कंटेंट आहे की बाबांनो की जे पण सेक्टरमध्ये फॉल आला आहे आत्ता त्याच्यामध्ये बाय करण्यापेक्षा थोडंसं न्यूज येऊ देत. न्यूजच्या आधी मे बी मार्केट रॅट पण करेल, बट आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला न्यूज पण पाहिजे आहे की काय होणार ते उद्याच्याला समजेल तुम्हाला 5 तारखेला. त्यानंतर 5-6 तारखेला समजेल की कुठलं सरकार बनते, कसं सरकार यायला लागलं. त्यानंतर तुम्हाला समजेल की प्राईज ॲक्शन कशी बनते. आपल्याला काय करायचं आहे, सरकार प्लस प्राईज ॲक्शन दोन्हीचं बॉन्डिंग पाहिजे. दोन्हीचं ज्यावेळी बॉन्डिंग होईल देन आपण तुम्ही ह्या स्टॉक्समध्ये जे की आत्ता फॉल आला, चांगला फॉल आला, ह्याच्यामध्ये तुम्ही रिव्हर्सल प्लॅन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे स्विंग ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते. बट एकच गोष्टीचं प्रिकॉशन आहे, जर का असं कुठं पण वाटलं की मोदी साहेबांना म्हणजे त्यांना प्राईम मिनिस्टर व्हायला प्रॉब्लेम यायला लागले, तर अगेन ह्या सेक्टरमध्ये परत प्रॉफिट बुकिंग येऊ शकते जोरदार. तर थोडंसं वेट करा, ह्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह जाऊ नका, थोडंसं वेट करा. त्यानंतर त्याच्यामध्ये एका प्रॉपर लेवलला, ओके, प्रॉपर लेवलला सपोर्ट्स रेजिस्टन्स जे असतील प्रॉपर लेवलला मार्केटला येऊ दे, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवू दे, आणि प्लस गव्हर्नमेंटचं न्यूज पण तोपर्यंत काय येतील, तिथून जर का दोघांचं कनेक्शन झालं तर आपण विचार करू शकतो. तोपर्यंत त्यामध्ये वेट केलेलं कधी पण बेटर आहे. बिकॉज जर का आपण पडत्या असं म्हणलं जातं की जर का चाकू जो असतो जर का सपोज पडत असेल त्याच्यामध्ये आपण हात लावायला गेलो तर ते कापू शकते. तर सेम की मार्केट पडते मध्ये जर का गायला गेला तर अजून पण फॉल होऊ शकते. तर थोडंसं वेट करा. असं नका करू की डिस्काउंट आला लगा चला बाय करूया, तर ही चूक नका करू. तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो, सेकंड वे काय असू शकतो, जर का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकून करायच्या असतील, प्रॉपर वेला जर का शिकायचं आहे आणि करायचं असेल तर व्हॉट्सअपचा नंबर आहे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये, तिथून व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला अपडेट भेटतील की कशाप्रकारे कोर्स आहे. ओके, आता जर का सपोज जर का मला ट्रेड करायचा आहे, मला स्विंग ट्रेड पाहिजे आहे, मार्केट डिस्काउंटला आलं आहे, तर जर का मला बाईंग करायचं असेल तर कोणते सेक्टरमध्ये तुम्ही वॉच करू शकता, असे सेक्टरला तुम्ही वॉच करा. डिफेन्स सेक्टर, डिफेन्स सेक्टर ते नाही आहे, डिफेन्स म्हणजे मला असं म्हणायचं आहे की असे सेक्टर जे की याच्यामध्ये आज 9% मार्केट डाऊन आहे, ऑलमोस्ट 10% मार्केट पडलं होतं, तरी पण काही स्टॉक जर का तुम्ही बघायला गेला बोटावर मोजण्या एवढे, त्या स्टॉकमध्ये मोर दॅन 4% अप, 5% अप, 2% अप, कुठले स्टॉक फ्लॅट राहिले होते. तर तशा सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता. म्हणजे काय की किती पण पॅनिक सिच्युएशन आलं, सरकार कुणाचं पण बनव, त्यांना काही फरक पडणार नाही आहे. म्हणजे ऑलवेज बघा तुम्ही, कधी पण पॅन्डेमिक येतं, क्रॅश येतं, तर त्या स्टॉकला त्यांना काही फरक पडत नाही. तर असे कोणते सेक्टर आहे, तर पहिले येतं आपलं FMCG. ओके, FMCG सेक्टर आहे, ह्यांना काही फरक पडत नाही कुठल्याच गोष्टीचा. त्यानंतर कुठलं सेक्टर येतं याच्यामध्ये IT, बऱ्यापैकी IT मध्ये थोडंसं पॅनिक येऊ शकते, कारण की आता ह्यांचा रिझल्ट पण येऊ शकतो आहे. ओके, तर IT मध्ये थोडंसं वॉच करू शकता तुम्ही. ऑलमोस्ट कुठला महिना, जून महिना.
ओके, तर जून ओके, तर आय टीमध्ये पण बघू शकता, बट आय टीमध्ये थोडंसं अमेरिकेमध्ये थोडंसं पॅन्डेमिक क्रॅश चालला, तर तो थोडासा प्रॉब्लेमॅटिकल असू शकतो आहे, बट तो पण डिफेन्समध्येच पडतो ॲक्च्युली. एफ एम सी जी बेस्ट सिनारिओ राहील, तर हे 2 सेक्टरला तुम्ही फोकस देऊ शकता आज त्याच्यामध्ये. एक आणि तुमचं कुठलं फार्मा एक सेक्टर असते. ओके, तर हे 3 सेक्टर जर का तुम्ही बघायला गेलं तर आज त्याच्यामध्ये जास्त सेलिंग पण नाही आलं, उलटं त्याच्यामध्ये थोडंसं बाईंग बघायला भेटलं आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, प्राईज ॲक्शन बेस त्यामध्ये त्या स्टॉकला हुडकायचं आहे. त्याच्यामध्ये जर का चांगले पॅटर्न जर का बनले किंवा चांगले लेवल जर का तुम्हाला बनले, जिथं पण तुम्हाला बाईंग सिग्नल भेटतं आहे, मग तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीवरती वर्कआउट करू शकता. ओके, आणि जर का तुम्हाला पाहिजे असेल एखादी स्ट्रॅटेजी, देन कमेंट करा. जेवढे जास्त कमेंट येतील त्यानंतर मी तुम्हाला ती स्ट्रॅटेजी फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. ओके, तर आता आपल्याला प्लॅन काय करायचा आहे की आपल्याला वेट करायचं आहे ह्या सेक्टरपासून पी एस यू सेक्टर, रेल्वे सेक्टर, डिफेन्स सेक्टर, अदानीचे स्टॉक आणि इन्फ्रा, हे पूर्ण वाढलेले पूर्ण रॅलीवाले स्टॉक आहे, ह्यांना वेट करा. आणि ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ऑलरेडी कुठं काही पडलं नाही आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कुठलं पण गव्हर्नमेंट आलं तर ह्यांना जास्त फरक पडणार नाही आहे. आणि जर का असं वाटलं की हे गव्हर्नमेंट येत नाही आहे, दुसरं गव्हर्नमेंट येणार आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक थोडीफार रॅली बघायला भेटेल. बट असं नाही आहे की जाऊन उद्याच्याला बाय करा, असं नाही का करू. याच्यामध्ये प्रॉपर वे बनवू देत, प्रॉपर स्ट्रॅटेजी क्रिएट होऊ देत, देन तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, आणि सपोज जर का असं झालं की हा मोदी साहेबांचं गव्हर्नमेंट बनतं आहे, तेच परत शपथ त्यांनी घेणार आहे, तर तुम्ही बघा त्यामध्ये हे जे पण स्टॉक आढळलेत ना, ह्याच्यामध्ये मोमेंटम यायला स्टार्ट होऊ शकते. व्हिडिओ कुठं पण जर का तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली लाईक अँड शेअर करू शकता अशीच इन्फॉर्मेशनसाठी. भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.